आज निवडणुकांच्या सर्व एकत्रित निवडणुका संपन्न झाल्याच्या पार्श्वभूमीनंतर पुढील संघटनेच्या कामाला आम्ही सर्वजण आज प्रदेश काँग्रेस कमिटी पुन्हा एकदा लागली आहे। आपण सातत्याने बघताय की निवडणुकीची तयारी करत असताना संघटनेच्या वेगवेगळ्या मीटिंग घेतल्या। आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या अनुषंगाने पुढील एक वर्षाची वाटचाल कशा स्वरूपाची असली पाहिजे याची आज चर्चा झाली। मला प्रदेशाध्यक्ष म्हणून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे। मी मागच्या 13 फेब्रुवारी रोजी माझी नियुक्ती झाली होती, तर 18 फेब्रुवारीला मी अध्यक्षपदाचा प्रभार घेतला होता। या एका वर्षाचा जो कार्यवृत्तांत आहे तो देखील आज सगळ्यांना आम्ही शेअर केला आणि पुढचं वर्ष जे आहे हे संघटना बांधणीच्या वर्षाच्या अनुषंगानं आज आम्ही निर्णय घेतला आहे आणि संघटना बांधणीच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन सृजन जी एक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची जो ड्राईव्ह आहे तो संपन्न होणार आहे आणि यासोबतच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, मंडल सेक्टरचे प्रमुख आणि ग्राम शाखा इथपर्यंत ग्रामीण भागाकरता तर शहरात प्रभाग प्रमुख आणि वार्ड प्रमुख अशा नियुक्त्या करण्याच्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज निर्णय झाला आणि आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष देणार आहे। एकीकडे संघटना बांधणी आम्ही करणार आहोत, तर दुसरीकडे आंदोलनात्मक जी भूमिका आहे ही स्वीकारून येणाऱ्या काळात पदयात्रांचं आयोजन होईल। जो इलेक्ट्रिकचा जो मुद्दा आहे वीज दरवाढीचा, त्या अनुषंगानं आमचे मोर्चे होतील, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मोर्चे होतील, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं आमचे निदर्शनं होतील, युवकांच्या रोजगाराच्या अनुषंगानं देखील आम्ही काम करू, असं एकंदरीत आज रूपरेषा हे ठरवण्यात आली। तुमच्या एका वक्तव्यामधून वाद निर्माण झाला होता, भाजप आक्रमक झाली होती, तुम्ही एक ट्विट करून शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला। आम्ही त्यांना आगामी काळात कुठे सोडणार नाही। मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे। या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे। पण यावरून तुमच्या व्यक्तिगत काही गोष्टींवर भाजपनं हल्ला केला होता, तुम्हाला काळं फासलं, जीभ छाटल्यापर्यंत भाजपनं टीका केली होती, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, धमक्याही दिल्या, पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही। कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला। राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती वेगळा आहे, तर परिवारातील सदस्य, लेखी बाळींना, पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात, हे अत्यंत चुकीचं आहे, संतापजनक आहे। मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे। त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे। मला कुठेतरी मी त्याच्या विरोधात सातत्याने बोलतो, मी बोलू नये, हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे। मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही। किंबहुना जे अमेरिकन जे आहे डील जे आहे आणि ज्या फाईल्स आहेत या फाईलच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे, अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता। त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू। त्यांना ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे। हिंसा हा आमचा मार्ग नाही। मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे 2 पावलं जाऊन त्यांना
जो साथ घातली आणि या सर्व कामामध्ये या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे आव्हान केलेलं आहे. हा विषय इथेच संपला असं मला वाटतं. दाभोळकर हेही सांगितलं, त्याचं काही नवीन नाही. आणि दाभोळकर काय ते माझा पानसरे पण करतील, कारण पानसरेंनी कोण होता, शिवाजी कोण होता ही भूमिका मांडली म्हणून त्यांचा पानसरेंचा खून झाला. आता शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांचं नेमकंपणाचं कार्य जे पुढे घेऊन जातात ते यांच्या अडचणीचं आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट हा भारतीय जनता पक्ष घालत आलेली आहे. आणि जी अनेक उदाहरणं ही यापूर्वीच अधोरेखित झालेली आहे. यामध्ये माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना जर अशी वेळ आली तर त्या वेळेला सामोरे करण्याकरता, या वैचारिक करण्याकरता मी तयार आहे. राज्याभिषेक एकतर शिवाजी महाराजांचा होऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मोठा विरोध झाला आणि गागा भट्टांनी इथे येऊन ज्या काही त्यांनी नोंदी घेऊन ठेवल्या आहेत त्या आपण सर्वच जाणतो. त्या गागा भट्टांनी काय काय केलेलं आहे आणि काय विचित्र पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख स्वतः केलेला आहे हे आपण जाणतो. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून ते नेमके काय बोलले, कसे बोलले हे या खोलात न जाता आपण शिवाजी महाराजांचे सर्व अभिमानी लोक आहोत, त्यांचा आपल्याला स्वाभिमान आहे. गागा भट्ट यांचा पुतळा जाळण्याचं मी केलेलं विधान जे आहे ते योग्य आहे. मी ठाम नसण्याचं काही कारण नाही. माझी आपल्याला विनंती आहे की गागा भट्टांनी ज्या नोंदी घेतलेल्या आहेत, जे सांगितलेलं आहे, आणि हा विषय कुठेतरी आपण थांबवू. कारण यातून जे काही निघत आहे हे निघत असताना आपलं दैवत शिवाजी महाराजांच्या वर कुठल्याही पद्धतीने कोणताही आरोप होऊ शकणार नाही याची आपण दक्षता घेऊ. मुळात या सर्व चर्चांना पूर्णविराम देत असताना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या अनुषंगानं कार्यरत महाराष्ट्रातील तमाम माध्यमांनी राहावं ही माझी असणारी कळकळीची विनंती आहे. आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्य हेच भारताचं संविधानामध्ये परावर्तित झालेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान या दोघं समकक्ष स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये आहेत अशा प्रकारची देखील अनेकांची भावना आहे. त्यामुळे समकक्ष हा शब्द जो पकडला गेला, त्या गेलेल्या समकक्ष प्रकरणाचा जो वारंवार उल्लेख जो झाला तो विचित्र लोक त्याचा वारंवार दुरुपयोग करतात. त्या अनुषंगानं या ठिकाणी अत्यंत विनम्रतेने मला हे सांगायचं की तोच भाव, तेच तत्व हे संविधानात आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता आपण प्रयत्नरत राहू. मणिशंकर अय्यर त्यांनी असं म्हटलंय सर, मी गांधीवादी आहे, नेहरूवादी आहे, मात्र राहुलवादी नाही. ते त्यांचं वक्तव्य आहे, मला त्याबद्दल कल्पना नाही. ही देशव्यापी मोहीम आहे. टॅलेंट हे जे पक्षातील आहे त्यांना एक व्यासपीठ देण्याचा एक प्रयत्न आहे. आणि ह्या टॅलेंट हंटच्या माध्यमातून वेगवेगळे ज्या वर्गातील, वेगवेगळ्या भौगोलिक भागातील सर्व जे आहेत ते समोर येतील आणि एक वर्षभर त्यांना घेऊन आम्ही काम करू. अशा प्रकारच्या मागण्या करण्याचा मागचा हेतू काय, तर सामाजिक तेढ निर्माण करणे हा त्याचा हेतू आहे. त्यामुळे या त्यांच्या दंगली भडकवण्याच्या या सर्व प्रयत्नांना सर्वांनी मिळून त्या सर्व अशा प्रकारच्या त्यांच्या हेतूचा निषेध केला पाहिजे. आज दिन भर की बैठक में संगठन सृजन को लेकर हमने बात की. आने वाले एक साल में किस प्रकार से संगठन काम करेगा इसका लेखा जोखा जो है वो वहाँ पे रखा गया और इसके तहत एक साल का एक्शन प्लान बना. भारतीय जनता पार्टी का जो घिनौनी राजनीति है हम उसकी कड़े शब्दों में निंदा करते हैं. उनके घिनौनी राजनीति की चपेट में बहुत सारे जो शिव भक्त हैं वो भी कहीं ना कहीं आहत हुए थे और उन आहत
उसका जो वजह बनी थी दुर्भाग्यपूर्ण, उसमें मेरा इस्तेमाल उन्होंने किया था। मेरे इस्तेमाल को लेकर मैं भी खुद चिंतित हूँ, मैं उसकी निंदा करता हूँ और जो घटनाओं के कारण जो भारतीय जनता पक्षाने जिन्होंने राजनीति के लिए की उसको लेकर मैंने वहां पर मेरी बात रखी है। टीपू सुल्तान की तुलना छत्रपति शिवाजी महाराज से आपने की थी, विवाद हुआ, आपने जो है खेद व्यक्त किया है, लेकिन सत्ता पक्ष कह रहा है कि सरकार जो है वो माफी मांगेगी अपने बयान के लिए। सत्ता पक्ष जो है वो सत्ता पक्ष को मुझे कोई शिवाजी महाराज सिखाने की जरूरत नहीं। एआई समिट में जिस तरीके से भंकर हुई, लोगों का भीड़ देखने का, उस बीच में मालिकार्जुन खड़गे ने इसकी आलोचना की कि वहाँ पर जो एआई समिट क्या है आपके लिए, क्योंकि विपक्ष के कई नेता उससे कह रहे हैं कि ये महज जो है मजाक भर बन के रह गया। जहाँ पर कोई इवेंट करने का सरकार को बड़ा चस्का है, वो इवेंट करते समय सुरक्षा का भी ध्यान नहीं देते। यहाँ तक कि पिछले कुंभ में जो प्रयाग का जो कुंभ हुआ था उसमें भी भगदड़ की चपेट में बहुत सारे लोग आए थे। ये खुद को लोगों के बीच में लेके जाने के लिए इवेंट करते रहते, लोगों की सुरक्षा की इनको कोई चिंता नहीं। सरकार जी, आपके नेता मनीष शंकर अय्यर वो कहते हैं कि मैं गांधीवादी हूँ, नेहरूवादी हूँ, लेकिन राहुलवादी नहीं हूँ। उसके मुझे कोई आज उन्होंने ये कहा कि केसी वेणुगोपाल जो है वो दुष्ट है। किस बात को लेकर नाराजगी है? नहीं, इसको लेके मुझे कोई खबर नहीं, मैं जानकारी लेने के बाद बात करूँगा। मी आपल्याला हे सांगतोय की या निमित्तानं कारण नसताना मी माझा जी भूमिका नव्हती किंवा मी कुठल्याही प्रकारचं काहीही त्यामध्ये तुलनात्मक कुठलंही बोलणं गेलं नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने एक इश्यू तयार केला, एक मुद्दा तयार केला आणि तो मुद्दा महाराष्ट्रामध्ये दंगी भडकवण्याचा एकीकडे होता, तर दुसरीकडे हा मुद्दा जो आहे तो कुठेतरी स्वतःचं अपयश केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला लपवण्याचा तो प्रयत्न होता। आणि या अनुषंगानं आता भारतीय जनता पक्षाची पिल्लावळ ही आता अशी प्रकारची बडबड करत सुटलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे चेतावणीखोर आहेत। या प्रकरणात कुठलीही माहिती न घेता दादांत खोटं देवेंद्र फडणवीस बनवले होते आणि त्यांनी दिलेली चेतावणी आहे आणि चेतावणीच्या अनुषंगानं त्यांची पिल्लावळ बडबड करत आहे। त्यामुळे अशा कोणत्याही धमक्यांना मी भीक घालणार नाही। राजकारणामध्ये धर्म आणू नये याबद्दल कुठेही दुमत नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणून आणि काही विशिष्ट धर्माच्या लोकांना वेगवेगळं त्यामध्ये ध्रुवीकरण जे केलं जात आहे तेही अत्यंत चुकीचं आहे, त्याची आम्ही निंदा करतो। ऐसे बहुत सारे प्रयास महाराष्ट्र में चल रहे हैं कि जिसको लेकर दंगे भड़के और ये दंगे भड़काने के पीछे भारतीय जनता पार्टी लिप्त है। हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, हे सत्तेसाठी आसुसलेलं आहे आणि सत्तेसाठी वाटेल ते करायला ते तयार आहेत। दावोस में जो सारे एग्रीमेंट जो हुए थे उसका चिट्ठा पहले देवेंद्र जी यहाँ रखे और ये भी यहाँ आके क्या क्या करने वाले मोदी जी, उसका पिछली बार आए थे उनकी तमाम घोषणाओं का क्या हुआ और इस बार वो क्या घोषणा कर रहे हैं, उसका एक्शन प्लान क्या रहेगा ये उन्होंने बताना चाहिए। सुप्रीम कोर्ट ने कहा कि सुप्रीम कोर्ट कोई राजनीतिक अखाड़ा नहीं है, जब कोई ऐसा विवाद होता है तो सुप्रीम कोर्ट विरुद्ध करते हैं। हेमंता जिस तरीके से बयान दे रहे हैं पर्टिकुलर कम्युनिटी को लेकर, किसने क्या बयान दिया? हेमंता विश्व शर्मा जिस तरीके से को लेकर बयान देते रहते हैं, उस पर क्या कहेंगे? नहीं, इसकी मुझे कोई जानकारी नहीं। एकंदरीत या प्रकरणाचा आतापर्यंत सखोल चौकशीचा अहवाल हा यायला हवा होता। जर मुख्यमंत्री पत्र लिहितात, तात्काळ चौकशीची मागणी करतात, जर केंद्रीय उड्डाण मंत्री त्याला ताबडतोब उत्तर देतात, तर मग या दोघांचं प्रशासन ऐकत नाही का? आतापर्यंत हा अहवाल यायला एवढा वेळ का होतो? या सर्व प्रश्न हे कुठेतरी संशय निर्माण करणारे आहेत आणि दिवसेंदिवस हा वेळ काढूपणा जो होतोय याला थेट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या चौकशीची जबाबदारी घ्यावी आणि
खरोखर 2 ते 3 दिवसाच्या आत हा सगळा अहवाल प्रकाशित करण्याची त्यांनी तसदी घ्यावी. सर पुणे में जिस तरीके से रैंक सीएम का मामले में फर्स्ट का नाम आया उसको क्लीन चिट मिल गई है, कैसे देखते हैं? ये तो क्लीन चिट उनको इसके पहले ही दे दी थी. इतना ही नहीं तो जो दूसरे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उनके खेत में ड्रग्स की फैक्ट्री मिलने के बाद भी उनको क्लीन चिट दे दी थी. तो सरकार का नाम ही क्लीन चिट सरकार है. ये भाजपा वॉशिंग पाउडर का सब कमाल है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.